सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा संपन्न। त्र्यंबकेश्वर येथील सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांचा आज पंढरपूरच्या दिशेने पालखी सोहळ्याचे प्रस्थान हे 2 वाजेच्या सुमारास करण्यात आले। यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, राजाभाऊ वाजे, खासदार तसेच त्र्यंबक इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वर संस्थानाचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व असंख्य वारकरी यांच्या ज्ञानोबा तुकोबा यांच्या गजरात आज पालखी सोहळ्याचे प्रस्थान हे करण्यात आले। यावेळेस नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी हे स्वतः बंदोबस्तासाठी त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराज मंदिराजवळ भाविकांच्या सेवेसाठी दाखल झाले होते। भाविकांना काही अडचण असल्यास त्यांनी पोलीस प्रशासनाची 112 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। या पालखी सोहळ्याला विधान परिषदेचे आमदार गोकुळ गीते यांनी भाविकांना शुभेच्छा देऊन पांडुरंगाकडे भरपूर पाऊस पडू दे अशी मागणी केली आहे। तसेच भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज महाजन यांनी संपूर्ण विश्वातील लोकांनी या भाविकांनी निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात वारीत सहभागी व्हावं केलेल्या तसेच वारीचे नियोजन करणारे व बंदोबस्त ठेवणारे वासुदेव देसले यांनी महिला भाविकांना काही अडचण असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे। तसेच संस्थानचे सचिव श्रीपाद कुलकर्णी यांनी हा सुख सोहळा स्वर्गी नाही असे म्हणत पंढरपूरच्या वारीला आम्ही आज दादांसोबत निघालो असे मत व्यक्त केले आहे। जागर जनस्थानसाठी शामराव सोनवणे, त्र्यंबक।